घबाडकुंड चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीत बोलायचं झालं तर मित्रांनो, ट्रेलर हा आपल्याला प्रॉमिसिंग दिसतोय. यातलं VFX, ॲक्शन, सिनेमॅटोग्राफी, लाइटिंग हे आपल्याला टॉप नॉच दिसते. परत देवदत्त नागे, कुशल बद्रिके, शशांक शेंडे आणि संदीप पाठक यांची सारखी तगडी तारका सुद्धा चित्रपटामध्ये दिसते. आणि विषय सुद्धा गुप्तधनाचा आहे आणि गुप्तधनाचा विषय म्हटल्यावरती आपल्यामध्ये त्या बाबतीत उत्सुकता असणारे खूप लोक आहेत. याआधी आलेल्या अशाच रहस्यमय चित्रपटांना धरून बोलायचं झालं तर मित्रांनो, ते चित्रपट पूर्णतः फसलेले आहेत. पण अशी चित्रपट काय असतात ना की आपल्याला खूप जास्त प्रॉमिस करतात, आम्ही तुम्हाला हे दाखवू, आम्ही तुम्हाला ते दाखवू. पण ज्यावेळी चित्रपट येतो ना आणि तो अशा प्रकारे तोंडावरती आपटतो ना, तिथे खरी निराशा होते. कारण हे चित्रपटाद्वारे दाखवलेले खूप मोठे मोठे स्वप्नच कधी कधी आपल्याला टोचतात आणि घोर निराशा होऊन बसते. म्हणून अशा चित्रपटांबाबतीत थोडंसं समजूतदारीने घ्यावं लागतं. पण या चित्रपटाचं व्हिजन मोठं दिसतंय, त्यासोबतच याचं संगीत सुद्धा चांगलं आहे. त्यामुळे परत एकदा मी विश्वास टाकायला तयार आहे. पण चित्रपटांना फक्त कुठला निकाल देण्यापेक्षा मी चित्रपटासाठी थांबेन आणि मी या चित्रपटाबाबतीत खरं तर ऑप्टिमिस्टिक आहे. आणि मराठी चित्रपट सृष्टीसाठी काहीतरी चांगलं येणार असेल तर त्याला पाठिंबा द्यायला मी एका पायावरती तयार आहे. आता बघूया 19 जूनला आपल्याला काय बघायला भेटतं. मी सुद्धा तेवढंच उत्सुक आहे जेवढे तुम्ही सगळे आहात. आणि सोबतच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच माझ्या या पेजला फॉलो करायला विसरू नका.